पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर या ठिकाणी 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर 65 वर्षीय नराधमानं अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी 3:30च्या दरम्यान घडलेली होती। ही जी पीडित चिमुरडी मुलगी होती ती तिच्या आजीकडं उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गेलेली होती। त्यावेळेस नराधमाने तिला वासरू दाखवतो म्हणून गाईच्या गोठ्यात नेऊन तिच्यावरती अत्याचार करून तिची हत्या केली। या घटनेच्या नंतर जर ही घटना ज्यावेळेस उघडकीस आली त्यानंतर संपूर्ण राज्यात या घटनेच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संताप व्यक्त केला जातोय। काल जर पाहिलं तर संपूर्ण पुण्यामध्ये अर्थातच त्या ठिकाणी नसरापूरचे ग्रामस्थ होते, त्यांनी त्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुद्धा केलं होतं। काल जर पाहिलं तर ज्यावेळेस त्या मुलीचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं त्यानंतर ज्यावेळेस ती मुलीची बॉडी घेऊन ॲम्ब्युलन्सद्वारे आणण्यात आलेली होती त्यावेळेस पुण्याचा जो नवले ब्रिज आहे तो सुद्धा त्यांच्या नातेवाईकांकडून आणि आजूबाजूच्या नागरिकांकडून रोखण्याचा प्रयत्न झालेला होता। तब्बल 4 ते 5 तास पुण्यातला आहे पुणे बेंगळुरू महामार्गाचा असणारा हा नवले ब्रिज रोखून धरलेला होता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये तणावसुद्धा निर्माण झालेला होता। खरं तर त्यांच्या नातेवाईकांनी असा आरोपसुद्धा केलेला आहे की आमच्यावरती लाठीचार करण्याचा प्रयत्न केला असा आरोपसुद्धा केला होता, परंतु पोलिसांकडून या आरोपाचा इन्कार करण्यात आलेला आहे। पोलिसांनी हे आरोप नाकारलेले आहेत। परंतु आज सकाळपासून जर पाहिलं तर आता मी DSK विश्व ही जी पीडित तरुणीचं ज्या ठिकाणी राहत होती तिचं या ठिकाणी घर आहे त्याच ठिकाणी जर पाहिलं तर सकाळपासून सर्वच राजकीय पक्षाचे नेते या ठिकाणी दाखल होत आहेत, त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत आहेत आणि त्यांच्या नेमक्या मागण्या काय हे सुद्धा समजून घेत आहेत। आता मी त्याच भागामध्ये आहे। सकाळपासून या ठिकाणी सर्वच राजकीय पक्षाचे पुढारी या ठिकाणी सातत्याने दाखल होत आहेत। सकाळी आमदार रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जे आमदार आहेत रोहित पवार असतील, त्याचबरोबर उपसभापती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेल्या होत्या। त्याचबरोबर या ठिकाणी जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभेच्या ज्या खासदार आहेत मेधा कुलकर्णी त्यासुद्धा या ठिकाणी दाखल झाल्या होत्या। माझ्या मागे जर तुम्ही पाहिलं तर पोलिसांची ही जी दृष्टी व्हॅन आहे ती सुद्धा या ठिकाणी आणण्यात आलेली आहे। या ठिकाणी घडणाऱ्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवरती नजर ठेवण्यासाठी दृष्टी व्हॅन त्या ठिकाणी आणण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी SRPS पथक असेल, त्याचबरोबर पोलीस असतील, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा फौजफाटा सुद्धा तैनात करण्यात आला आहे। परंतु सातत्याने ज्यावेळेस रोहित पवार आले त्यांनी ज्यावेळेस या कुटुंबियांची भेट घेतली त्यानंतर बाहेर आल्याच्या नंतर माध्यमांशी ज्यावेळेस रोहित पवार बोलत होते त्यावेळेस त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्यावेळेस मी पीडित कुटुंबियांशी बोललो त्यावेळेस त्यांच्याकडनं अशी एकच मागणी होत होती की आम्हाला कसल्याही पद्धतीची आर्थिक मदत नकोय, परंतु हा जो नराधम आहे, जो 65 वर्षीय भीमराव कांबळे नावाचा नराधम आहे, त्यांनी ज्या पद्धतीनं आमच्या मुलीवरती अत्याचार केला आहे त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि त्याची शिक्षा केवळ एकच आहे, फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सुद्धा केलेली आहे। त्याचबरोबर रोहित पवार यांनी असं सुद्धा सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने महिला अत्याचारांच्या घटना ज्या सध्या राज्यामध्ये घडत आहेत त्यासाठी कुठेतरी शक्ती कायदा लागू करावा जेणेकरून अशा पद्धतीच्या घटना राज्यामध्ये घडणार नाहीत अशी मागणी सुद्धा आमदार रोहित पवार यांनी केल्याचं पाहायला मिळालं। मेधा कुलकर्णी सुद्धा त्या भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार आहेत, त्या सुद्धा या ठिकाणी आलेल्या होत्या। त्यांनी सुद्धा पीडित कुटुंबियांची जी आहे ती भेट घेतली। या पीडित मुलीच्या आईशी सुद्धा त्यांनी चर्चा केली। त्यांचं सुद्धा एवढंच म्हणणं होतं की या प्रकरणामध्ये काहीही झालं तरी फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करावी आणि हा जो आरोपी आहे त्या आरोपीला जे आहे लवकरात लवकर फाशीवरती लटकावं अशी मागणी सुद्धा त्यांच्या कुटुंबियांनी केल्याची माहिती खासदार जे आहेत मेधा कुलकर्णी यांनी दिलेली आहे। त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षेबाबत जर पाहिलं तर महिलांच्या बाबतीमध्ये सातत्याने राज्यभरामध्ये ज्या अत्याचाराच्या घटना घडत आहेत त्या रोखण्यासाठी सरकारने एखादा असा कठोर कायदा आणणं सुद्धा हे अत्यंत गरजेचं आहे असं सुद्धा खासदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर काल हे जे आंदोलक होते त्यांनी नवले पूल रोखण्याचा प्रयत्न केला होता, त्यांच्यावरती लाठीचार्ज झाल्याचा जो आरोप करण्यात आलेला होता त्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे। अशा पद्धतीची आंदोलनकर्त्यांवरती जर लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न झाला असेल तर ती अत्यंत चुकीची घटना आहे अशी सुद्धा प्रतिक्रिया जी आहे ते मेधा कुलकर्णी यांनी दिल्याचं पाहायला मिळालं। आता थोड्या वेळापूर्वी जर पाहिलं तर नीलम गोरे सुद्धा या ठिकाणी आलेला होता। त्यांनी तर सांगितलेलं आहे की पीडित मुलींचे आणि तिच्या वडिलांचे फोटो कुणीही व्हायरल करू नयेत, कोणाकडे अशा पद्धतीचे फोटो असेल तर त्यांनी ते तात्काळ डिलीट करावेत, कारण पॉस्को कायदा अंतर्गत ज्यावेळेस गुन्हा दाखल होतो त्यावेळेस पीडिता आणि तिच्या कुटुंबियांची जी ओळख आहे ती गुप्त ठेवली जाते, त्यामुळे या प्रकरणामध्ये अशा पद्धतीने फोटो व्हायरल करू नयेत। त्याचबरोबर या प्रकरणामध्ये आमचं उज्ज्वल निकम यांच्याशी बोलणं झालेलं आहे, त्यांना आम्ही विनंती करतोय की त्यांनी या प्रकरणामध्ये खटला लढावा अशा पद्धतीची जी आहे प्रतिक्रिया विधान परिषदेच्या उपसभापती असणाऱ्या नीलम गोरे यांनी सुद्धा दिल्याचं पाहायला मिळालं। परंतु सध्या त्यांनी आणखी एक बाब निदर्शनास आणून दिली आणि ती बाब म्हणजे सध्या विरोधकांकडून जे सांगितलं जातं की शक्ती कायद्याची अंमलबजावणी करावी, शक्ती कायदा लागू करावा अशी जी विरोधकांची मागणी आहे या बाबतीमध्ये बोलताना नीलम गोरे असं म्हणाले आहेत की शक्ती कायद्याच्या ज्या तरतुदी होत्या बहुतांश तरतुदी ज्या आहेत ते भारतीय न्याय संहितेमध्ये आपण त्याचा समावेश केलेला आहे असं सुद्धा नीलम गोरे यांनी सांगितलं आहे। परंतु आता सातत्याने जो ह्या पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी जे राजकीय पक्षाचे पुढारी येत आहेत
त्यांना एक ह्या मुलीच्या पीडित मुलगी जी आहे तिच्या वडिलांनी एक संदेश दिलेला आहे की जोपर्यंत आमच्या मुलीला न्याय मिळत नाही, जोपर्यंत हा आरोपी फासावरती लटकवला जात नाही, तोपर्यंत आम्हाला भेटण्यासाठी कुणी येऊ नये अशा पद्धतीची प्रतिक्रिया ह्या पीडित मुलीच्या वडिलांनी दिली आहे. परंतु आता एक बाब या बाबतीमध्ये जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये पीडित कुटुंबियांशी फोनद्वारे जे आहे ती चर्चा केली आहे. त्यांनी सुद्धा सांगितलं आहे की हा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला आम्ही फासावरती लटकवल्याशिवाय शांत बसणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सकाळपासून 2 वेळा या पीडित कुटुंबियांशी जी आहे ती चर्चा केली आहे. आमची एकच मागणी आहे, काहीही करून या आरोपीला कशा पद्धतीने मृत्यूदंड होईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतोय असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे ते सांगितलेलं आहे. परंतु या बाबतीमध्ये जे बाल हक्क संरक्षण समिती आहे त्यांचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये राज्य सरकारकडे शिफारस केलेली आहे की या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकिलांची जी आहे ती तात्काळ नियुक्ती करण्यात यावी अशा पद्धतीची शिफारस सुद्धा त्यांनी केली आहे. परंतु जर पाहिलं तर ही जी घटना आहे या घटनेनं अक्षरशः महाराष्ट्रातलं वातावरण आहे ते अक्षरशः ढवळून निघाल्याचं चित्र सध्या जे आहे ते पाहायला मिळते. कारण शुक्रवारी ही घटना घडली, कालसुद्धा पुण्यामध्ये अशाच पद्धतीचे आंदोलन होते. आजसुद्धा जर पाहिलं तर पुण्यातला जो पुणे बेंगळुरू महामार्गावरील जो खेड शिवापूरचा जो टोल नाका आहे तो टोल नाका सुद्धा काही स्थानिक नागरिकांकडून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. त्याचबरोबर सिटी प्राईड सातारा रोडवरती जो सिटी प्राईड हॉटेल आहे त्या ठिकाणी सुद्धा रास्ता रोको करून टायर जाळण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आलेला होता. त्यामुळे सर्वांची एकच मागणी आहे की हा जो नराधम आहे या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि त्याचबरोबर कुठेतरी समाजामध्ये एक चांगला मेसेज द्यावा, जेणेकरून अशा पद्धतीच्या घटना करण्यासाठी कोणीही जो गुन्हेगार आहे, विकृत प्रवृत्तीचा जो नागरिक आहे तो अशा पद्धतीच्या घटना करण्यासाठी धजावणार नाही अशी जी एकंदरीत प्रतिक्रिया आहे ती समाजातील सर्व स्तरामधून व्यक्त केली जाते. परंतु आता जर पाहिलं तर सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये या पीडित कुटुंबियांची भेट घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय पक्षाचे जे नेते आहेत ते दाखल होताना पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे.